नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची मित्रांनो पोलीस भरती 2024ची नवीन जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. वर्तमानपत्रांमध्ये पाहू शकता. या ठिकाणी प्रत्येक जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही संपूर्ण PDF फाईल मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आज पेपरमध्ये जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. पात्रता काय असते, शारीरिक पात्रता काय लागेल, ग्राउंड, लेखी परीक्षा, त्याचबरोबर मित्रांनो इतर सर्व माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला लाईक नक्की करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 ही असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो लोहमार्ग पोलीस असेल, SRPF असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल असेल, पोलीस ड्रायव्हर असेल, कारागृह विभाग पोलीस असतील, ही सर्व पदं जी आहेत ती या ठिकाणी भरली जात आहेत. तर ही पेपरमध्ये मित्रांनो प्रसिद्ध करवायची जाहिरात जी आहे शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. पूर्ण फुल नोटिफिकेशन जे असणार मित्रांनो पोलीस रिक्रुटमेंट 2024 maha-it.org या संकेतस्थळावरती मित्रांनो 5 तारखेच्या अगोदर कधीही प्रसिद्ध होतील आणि 31 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठी करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी पाहू शकता, लोहमार्ग पुणेची या ठिकाणी ही जाहिरात असेल तर पोलीस शिपाई चालक लोहमार्ग पुणेसाठी मित्रांनो 18 जागा आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी जसं की लोहमार्ग पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस शिपाई ग्रामीण असेल, सिटी असेल, अशी विविध पद आहेत. वेगवेगळे घटक मित्रांनो याच्यामध्ये असणार आहेत. तर अशा पद्धतीने पहा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती येईल. इथं 2022-23ची ही जुनी 2021ची जाहिरात आहे. आता जागा किती असतील, 17,000 जागा असतील की त्यापेक्षा जास्त असतील की कमी असतील अजून माहिती झालेलं नाही, परंतु सविस्तर जाहिरात आल्यानंतर अजून आपल्याला समजेल. तर बघा, घटकनिहाय या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होतील. जसं की पोलीस शिपाईसाठी या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी मित्रांनो पोलीस आयुक्तालय जे आहे त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने जाहिराती येतील. त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी वेगळ्या जाहिराती असतील, राज्य राखीव पोलीस सशस्त्र पोलीस शिपाईसाठी वेगळ्या जागा, कारागृह पोलीससाठी वेगळ्या जागा, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला भेटेल. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकातच तुम्ही अर्ज करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो तुमची अगोदर या ठिकाणी 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. आता शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला जसं की 1600 मीटर धावणे असेल, 100 मीटर धावणे असेल पोलीस शिपाईसाठी, महिला उमेदवारांना मित्रांनो या ठिकाणी 800 मीटर धावणे असतं आणि 100 मीटर धावणे आणि गोळाफेक दोघांसाठी या ठिकाणी गोळाफेक असेल. त्यानंतर पोलीस चालक शिपाई पदाकरिता मित्रांनो 800 मीटरची रनिंग नसते, फक्त 1600 मीटर रनिंग असते पोलीस चालकला. सशस्त्र पोलीस शिपाई SRPF पोलीस जे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो 5 किलोमीटर धावणे असतं आणि 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असतो. आता याची उंची जी मित्रांनो असते, जसं की मित्रांनो पोलीस शिपाई हे पद आहे, महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची असते आणि पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी. त्याचबरोबर पोलीस चालकसाठी उंची मित्रांनो 158 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी असते आणि पुरुष उमेदवारांना पोलीस चालकसाठी 165 असते आणि SRPFसाठी मित्रांनो या ठिकाणी पुरुष उमेदवारांना उंची 168 सेंटीमीटर या ठिकाणी ठेवण्यात येते. तर हे झालं उंचीबद्दलचं मित्रांनो. पात्रता जर पाहिली तर इयत्ता तुम्ही 12वी पास असाल मित्रांनो तर कुठल्याही पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मात्र तुमचं फिजिकल या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर ग्राउंड तुमचा अगोदर होईल मित्रांनो आणि ग्राउंडमध्ये 50% गुण प्राप्त करणारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाईल. ज्यांची लेखी परीक्षा आहे, जर तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय केलं तर 25 गुणाचं हलके मोटर वाहन चालवण्याची 25 गुणाची या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट होईल आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची 25 गुणाची, अशी मिळून 50 गुणांची तुमची ड्रायव्हिंग टेस्ट देखील होते ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अप्लाय केलं त्यांच्यासाठी. आणि ड्रायव्हिंग टेस्टचे मार्क्स तुमचे अंतिम गुणवत्तायादीत धरले जात नाहीत. ती केवळ मित्रांनो एक क्वालिफाईंग नेचरची स्किल टेस्ट असते. मग 100 गुणांची तुमची लेखी परीक्षा मित्रांनो या ठिकाणी काय होईल, घेतली जाते. 100 गुणांची लेखी परीक्षेनंतर मग मित्रांनो तुमचा कट ऑफ जो आहे तो लावला जाईल. आता डिटेलमध्ये मित्रांनो वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी वयामध्ये वाढ भेटणार की नाही त्याबद्दल अजून माहिती भेटलेली नाही, परंतु ज्यावेळेस मित्रांनो डिटेल जाहिरात येईल 5 तारखेपर्यंत त्यावेळेस तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व माहिती जी आहे वयोमर्यादेबद्दल किंवा शैक्षणिक पात्रतेबद्दल किंवा हाईटबद्दल काही बदल झाले यावेळेसच्या भरतीमध्ये तर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर वेळोवेळी मित्रांनो अपडेट दिले जातील. सध्याही तुम्हाला हाईट वगैरे रनिंग वगैरे ते सर्व जुने जाहिरातीनुसार सांगितलेलं आहे.
तर शैक्षणिक पात्रता असेल, शारीरिक पात्रता, आवश्यक कुठली प्रमाणपत्र, कागदपत्र लागतील तुम्हाला, सामाजिक समांतर आरक्षणाबद्दल माहिती, परीक्षा शुल्क. आता परीक्षा शुल्क जे आहे मित्रांनो, जुनं जर परीक्षा शुल्क पाहिलं आपण तर कमी या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क तुम्हाला आकारलेलं होतं. जसं की 400 रुपयेपर्यंत या ठिकाणी जुने भरतीमध्ये मागच्या वर्षी जी 2021ची भरती झाली त्याच्यामध्ये होतं मित्रांनो. जसं की पोलीस सिपाई खुल्या प्रवर्गाला 450 रुपये फीज होती, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 350 फीज होती. तर TCS IBPSने या ठिकाणी परीक्षा घेतलेल्या नव्हत्या. आता ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल ते देखील आपल्याला सविस्तर जाहिरात ज्यावेळेस वेबसाईटवरती येईल मित्रांनो त्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. तर हे जुनं अशा पद्धतीने फीज मित्रांनो या ठिकाणी आकारलेली होती. आता त्याबद्दल अजून डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर आपल्याला अजून समजणार आहे. त्याच्यानंतर बाकी मित्रांनो एवढीच जाहिरात अशा पद्धतीने वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी जसं की 18 जागा आहे पोलीस सिपाई चालक लोहमार्गासाठी आहेत, पुणेसाठी 18 जागा. तर त्याचं मित्रांनो असं सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला जागा देखील पाहायला भेटतील. सर्व प्रत्येक मित्रांनो घटकाची आणि जिल्ह्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जाहिरात देखील डाउनलोड करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. सविस्तर जाहिरात आल्या वेबसाईटवरती आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाले की फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलही तुम्हाला अपडेट दिलं जाईल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरती त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकने हे तांत्रिक प्रश्न हे आरोग्य भरतीसाठी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल या पदांसाठी तुम्ही वापरू शकतात. आणि सध्याच्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला 2023मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच पाहिजे असेल तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका झालेल्या आतापर्यंतच्या दिलेल्या आहेत. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं ही पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर आणि सचिन तुकुरुन सर यांनी केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. तांत्रिक डायरी, तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये आहेत, 100% IBPS पॅटर्ननुसार आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि GS या विषयासाठी मित्रांनो GS हा विषय तुम्हाला पोलीस भरतीमध्ये देखील असणारे, सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय असेल तर त्यासाठी ऑनलाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला पुस्तक हवं असेल तर ते देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS GK प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो ड्रायव्हर या पदासाठी स्पेशली मित्रांनो कसे प्रश्न विचारले जातात वाहतुकीविषयीचे, त्याचबरोबर ड्रायव्हर पदाविषयीचे ते सर्व पाहण्यासाठी वाहन चालक भरती हे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे ड्रायव्हर पदासाठी. त्याचबरोबर SSC GD आणि SSC GD सामान्य ज्ञान हे प्रश्नपत्रिका संच तुम्हाला पाहिजे असतील मराठी माध्यमातून ते देखील उपलब्ध आहेत. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.